कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। तुझा राग गेला ना? कोण म्हणलं? माझा सगळा राग अजून गेलेला नाही तुळस। तुम्हाला वचन दे, इथनं पुढं डॅडींच्या आणि माझ्यामध्ये येणार नाही, त्यांच्यावर संशय घेणार नाही, कधीच कसलाच बिनबुडाचा आरोप करणार नाही। मी वचन दिल्याने तुला जर समाधान मिळत असेल तर मी तुला वचन देते। यापुढे माझ्यामुळे तुझ्या आणि डॅडींच्या नात्यात कुठलाच कडवटपणा येईल असं मी काही करणार नाही। दादा, केक राहिला तोवर खाऊन घे, नंतर माझी गॅरंटी नाही, कळलं? सूर्या, तुला नाही माहित तू मला कसल्या चक्रव्यूहात अडकवलंस। तुला बरं वाटावं म्हणून मी तुला हे वचन देते, पण दुसरीकडे माझ्यासाठी तुझ्यासमोर डॅडींचा खरा चेहरा आणणं हेही खूप गरजेचं आहे। तुला त्रास न होऊ देता मला हे आता सगळं करावं लागेल। आता इथून पुढे मला जे काही करावं लागेल ते फार विचार करून करावं लागेल। मला शब्द दिला होतास ना तू कंदीपेढे खायला येशील म्हणून, आला नाहीस ते नाही, पर माझ्याशिवाय केक पण कापलास होय? चिरंजीव, आता तरी कामगिरी फत्ते केलीत का परत काहीतरी नवीन घोळ घातला? झाली एकदा चूक म्हणून काय परत परत होणार आहे का? चिरंजीव, लढाई करत असताना लढणाऱ्याचं चारी बाजूला बारीक लक्ष असावं लागतं। कुठून बाण येतोय, कुठून गोळी येते, नाही तर ही टांगते तलवार आपल्या डोक्यावर पडायची। कधी कधी तर आपला शत्रू एकदम ल्याचाप्याचा असतो, काहीच करत नाही, आपण केलेल्या चुकाच आपल्याला खड्ड्यात घालतात। तोच खड्डा बुजवून आलोय। सीसीटीव्ही फुटेजचा प्रॉपर बंदोबस्त केलाय। आपण शाळेत जेवणात आहे ना जे औषध टाकलं होतं ना, नेमकं तेच फुटेज उडवून टाकलं। आता कुणाला बी काय बी कळणार नाही। तर इथून पुढे गुन्हा करताना गुन्हेगाराच्या डोक्याने विचार करायला शिका, म्हणजे असं नंतर पुरावे नष्ट करायची गरजच पडणार नाही। शिरतय का डोक्यात? वय डॅडी। सॉरी, अगं लक्षातच नाही राहिलं, इकडंच आलो मी घराकडं, आणि घराकडे आल्यावर पुरी सगळ्या मागं लागल्या ना, 10 केक काप, केक काप, केक काप, मग कापून टाकला। तू केक खाणार? राजू, हा पप्पीसाठी केक आणला। हा, आणते। हा, केक खाणार ना तू? नाही, हे घे, रडू नको। राग गेला ना? नाही, अजून केक पाहिजे। अजून पाहिजे? गेला? झालं भरून? चला आता औक्षण करणं बाकी आहे ना तुझं? राजू, औक्षण बाकी आहे ना याचं? हो हो, मी आत्ताच औषधाची तयारी करून येते। ये ये बस इथे। बहिणी घे। राजू, मी मोठी आहे ना? घे। ये इथे।
हॅपी बर्थडे दादा. भागो. ए ओरडतोय कशाला? काय तुम्हाला पण ओवाळायचंय का? आमच्या दादाला आम्हाला गिफ्ट द्यायचं. हा म्हणूनच काजूला तिकडे पाठवला सरप्राईज. उड्या ये. दादा हे घे, हे आमच्याकडनं. होय आता तुम्ही एवढं मोठं झाला का? काय कशाला नाही तिथे पैसे खर्च करताय? नकोय मला गिफ्ट. अरे दादा खर्च काय आला त्यामध्ये? तू किती आमच्यावर खर्च केलाय. आमच्या घरात कुणी आजारी पडलं, आम्हाला पैसे पाहिजे असले, तू असंच विचार न करता पैसे हातावर ठेवतोस. कधी त्याचा हिशोब पण नाही केला. हे गिफ्ट आहे आमच्याकडनं, घे. दादा तू आमच्यासाठी लय केलेस. आणि तू सारखं आम्हालाच देत राहिलास. आमच्याकडून थोडं काहीतरी घे की मग. अरे पण काय दादा गिफ्ट नाही ना घेतलं तर मी दुकानात काय मला नाही येणार. हा मी दुकानात आलो ना तरी अजिबात काहीच काम करणार नाही. हा आणि काम केलं तर पगार पण नाही घेत. मी तर सगळं काजूच संपवून आम्ही पण खा संपवतो. ए बाबांनो, ते मला परवडायचं नाही. त्याकडे गिफ्ट हे घे. बघू काय? बघ. दादा लयच भारी की. हे बघ हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.